आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन यातील टाइप 1 न्यूमेरिकल बेस ऑन फोर्स पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार. अ बॉडी वेइंग 25 किलोन्यूटन इज प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन फॉर विच कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.68. कॅल्क्युलेट नॉर्मल रिएक्शन, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन, हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह इट अँड अँगल ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच काय केलंय, एक हॉरिझॉन्टल प्लेन दिलेलं आहे, त्यावरती एक बॉडी ठेवलेलं आहे, त्याचं वेट किती आहे, डब्ल्यू एवढं वेट आहे, ते आपल्याला त्यांनी इथं दिलेलं आहे. जो काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे आणि काहीतरी व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर आता काय करूया, जो काही गिवन डाटा दिलेला आहे तो इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, बॉडीचं वेट कॅपिटल डब्ल्यू किती दिलेलं आहे, 25 किलो न्यूटन. नेक्स्ट काय दिलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे म्यू किती दिलेला आहे, तो 0.68. आणि टू फाइंड काय करायला सांगितलंय, टू फाइंड नॉर्मल रिएक्शन म्हणजेच कॅपिटल आर. नेक्स्ट लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच कॅपिटल एफ. नेक्स्ट हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह इट, म्हणजे हा जो काय बॉडी आहे त्याला मूव्ह करण्यासाठी किती फोर्स अप्लाय करावा लागेल, तो फोर्स पी. आणि काय सांगितलंय, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजेच फाय आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आता काय करूया, सर्वात प्रथम जो काय नॉर्मल रिएक्शन आर आहे तो फाइंड आउट करूया. नॉर्मल रिएक्शन आर कसा आहे, व्हर्टिकल फोर्स मध्ये. व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन आपण कशी करतो, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कधी असणार, ज्यावेळी जी काही बॉडी आपली लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असणार त्यावेळी समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग सर्वात पहिले काय फाइंड आउट करूया, नॉर्मल रिएक्शन कधी असणार आहे, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. ज्यावेळी लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन असते त्यावेळी काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला काय करायचंय, आर फाइंड आउट करायचं, व्हर्टिकल आहे त्यामुळे समेशन एफ वाय करूया इज इक्वल टू 0. व्हर्टिकल असल्यावर अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह घेत असतो. मग आता बघा, एफ वाय इज इक्वल टू 0 घेतलं, अपवर्ड, आर कोणत्या डायरेक्शनला चालला, अपवर्ड म्हणजेच प्लस आर, आणि जो काही डब्ल्यू आहे तो डाऊनवर्ड चालला म्हणजेच मायनस डब्ल्यू. हा मायनस डब्ल्यू इकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार, म्हणजेच आर इज इक्वल टू डब्ल्यू. आणि डब्ल्यू आपल्याला दिलेला आहे किती आहे, तो 25 किलो न्यूटन. म्हणजे पहिली व्हॅल्यू जी काय नॉर्मल रिएक्शन आर आहे तिथं फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट बघा, सेकंड कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आपल्याला, एफ म्हणजेच लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ. एफ साठी फॉर्म्युला काय असतो, म्यू इंटू आर, म्यू आर. मग आता बघा, म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे का, दिलेली आहे, किती आहे ती 0.68. आणि आर इथं आपण फाइंड आउट केलेला आहे, किती आहे तो 25 किलोमीटर. म्हणजेच जो काय आपला लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स आहे तो किती येणार, 0.68 इंटू 25, 0.68 इंटू 25, किती आन्सर आला आपलं 17. ह्याचं युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स आपल्याला इथे कसे दिले आहेत, किलोमीटर मध्ये, मग याचं युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. नेक्स्ट बघा, थर्ड नंबर केस काय फाइंड आउट करायला सांगितले, हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड मूव्ह इट, म्हणजे जो काय हॉरिझॉन्टल फोर्स पी आहे तो आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग आता हा कसा आहे, हॉरिझॉन्टल फोर्स आहे, जर का हॉरिझॉन्टल व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागेल, समेशन एफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. मग समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 कधी असणार, ज्यावेळी बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणार त्यावेळी. मग आता थर्ड नंबर केस काय करूया आपण, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम, म्हणजेच काय, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल फोर्स राईटला जाणारे पॉझिटिव्ह आणि लेफ्टला येणारे निगेटिव्ह. व्हॅल्यू पुट करूया, हा फोर्स पी राईटला चालला म्हणजे पॉझिटिव्ह पी, आणि हा एफ लेफ्टला येतो म्हणजेच निगेटिव्ह एफ. आपल्याला व्हॅल्यू कोणती, पी फाइंड आउट करायची आहे, इथं ठेवूया. हा मायनस एफ दुसऱ्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, प्लस एफ. एफची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केलेली आहे, किती आहे ती 17 किलो न्यूटन. म्हणजे पी 17 किलो न्यूटन एवढा इथं फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार, ही बॉडी मूव्ह होणार आहे. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितले, अँगल ऑफ फ्रिक्शन, फोर्थ नंबर. फॉर्म्युला काय असतो, टॅन फाय इज इक्वल टू म्यू. आता फाय जर का काढायचं असेल तर काय होणार, टॅन इनवर्स ऑफ म्यू. म्यूची व्हॅल्यू किती आहे, टॅन इनवर्स, म्यूची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे 0.68. कॅल्क्युलेट करूया अँगल फाय. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 0.68, किती आन्सर आला आपलं 34.21. पुढे फाय लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय, डिग्री. आता या न्यूमरिकल मध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, जर का आपली दिलेली बॉडी जर का इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तर राईटला जाणारे फोर्स इज इक्वल टू लेफ्टला येणारे फोर्स असतात.
सिमिलरली अपवर्ड जाणारे फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड जाणारे फोर्स असतात. म्हणजेच बघा, जर का पी आपला इथं बघा किती फाइंड आउट केलेलं आहे 17 किलो न्यूटन, तर एफ सुद्धा तेवढंच आन्सर आलं पाहिजे. का 17 किलो न्यूटन म्हणजे राईटला जाणारे फोर्स इज इक्वल टू लेफ्टला येणारे फोर्स असतात. सिमिलरली बघा, लोड डब्ल्यू आपल्याला किती दिलेलं आहे 25 किलो न्यूटन. मग जर का आरचा आपण आन्सर फाइंड आउट केलं तर ते सुद्धा 25 किलो न्यूटन आन्सर आलं पाहिजे. आर इथं फाइंड आउट केलेला आहे 25 किलो न्यूटन. म्हणजेच अपवर्ड जाणारा फोर्स आर इज इक्वल टू डाऊनवर्ड जाणारा लोड 25 किलो न्यूटन 25 किलो न्यूटन. नेक्स्ट बघा, राईटला जाणारा फोर्स पी इज इक्वल टू लेफ्टला येणारा फोर्स एफ म्हणजे 17 किलो न्यूटन 17 किलो न्यूटन. हे असे आन्सर सेम काय येतात, राईटला जाणारे इज इक्वल टू लेफ्टला येणारे, अपवर्ड जाणारे इज इक्वल टू डाऊनवर्ड येणार ड्यू टू लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजे बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते, म्हणजे रेस्ट पोझिशन मध्ये असते. त्यामुळे राईटला जाणारे इज इक्वल टू लेफ्टला येणार आहे, अपवर्ड जाणारे इज इक्वल टू डाऊनवर्ड जाणार. जर का बॉडी जर का मूव्ह व्हायला लागली तर काय होणार, सपोज ह्या डायरेक्शनला जर का जास्त फोर्स लावला तर काय होणार आहे, हा एफ कमी असणार आणि हा पी जास्त असणार. त्यामुळे काय होणार आहे, बॉडी मूव्ह होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं असतं, राईटला जाणारे इज इक्वल टू लेफ्टला येणार आहे, अपवर्ड जाणारे इज इक्वल टू डाऊनवर्ड जाणार आहे. कधी असतं, लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे नॉर्मल रिॲक्शन आर, लिमिटिंग फोर्स फ्रिक्शन एफ, हॉरिझॉन्टल फोर्स पी, त्याचप्रमाणे अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्याकडे टेक्नर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.